शनी शिंगणापूर देवस्थानात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांवर स्थानिकांनी गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत कारवाईचे आदेश दिलेत। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। बनावट ॲप, QR कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आमदार विठ्ठल लंघे यांनी केलाय। अध्यक्ष महोदय, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट QR कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे। शनी भक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून बनावट QR कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार दिसून येतो। शनी शिंगणापूर देवस्थान घोटाळ्याबद्दल नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी वाचून दाखवला। या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। समितीच्या अहवालानुसार शनी शिंगणापूर देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होतं। मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचं दाखवलं। कागदोपत्री अतिरिक्त दाखवलेले हे सर्व कर्मचारी बोगस होते। देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचं कागदोपत्री दाखवलं होतं। 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी कार्यरत असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी तपासणी दरम्यान हजर होते। रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते। प्रत्यक्षात रुग्णालयासाठी बागच अस्तित्वात नसल्याचं समोर आलं। 109 खोल्या असलेल्या भक्तिनिवासात 200 कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवण्यात आलं। प्रत्यक्षात 2 ते 10 कर्मचारीच असल्याचं समोर आलंय। देणगी आणि तेल विक्रीसाठीच्या काउंटरवर तब्बल 325 कर्मचारी दाखवण्यात आले आहेत। मात्र प्रत्यक्षात 10 कर्मचारीच काम करत असल्याचं आढळलं। गाड्यांच्या पार्किंगसाठी 163 कर्मचारी दाखवण्यात आले आहेत आणि प्रत्यक्षात मात्र 13 कर्मचारीच आढळून आले। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून सुमारे 100 कोटीच्या पुढे भ्रष्टाचार आहे, जो या शनी शिंगणापूर देवस्थानचं अधिकृत ॲप म्हणून भाविकांना सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर भाविकांकडून याच्यावर पैसे घेण्यात आले। प्रत्यक्षात भाविकाची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे। पूजेच्या माध्यमातून असेल, तेलाच्या माध्यमातून असेल किंवा अभिषेक करण्याच्या माध्यमातून असेल, ही भाविकांची फसवणूक झालेली आहे। आणि लवकरच यावर आम्ही हे जे विश्वस्त मंडळ असेल किंवा हे ॲप चालक लोक असतील, या सर्वांची प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी म्हणून ईडी कार्यालयात सोमवारी अर्जही देणार आहेत। दुर्दैव आहे असं म्हणायला की गावात चोरी होत नाही, पण दिवसा ढवळ्या लूट होते, ही खरी परिस्थिती आहे आणि हे आम्ही स्वतः बघितलेली आहे। शिंगणापूर देवस्थानचा वापर हा इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी फक्त त्यांचा राजकीय अड्डा म्हणूनच केला। याच्यापूर्वी गेले 15-20 वर्षापासूनचे तुम्ही सगळे विश्वस्त मंडळ काढा, त्या विश्वस्तांची पूर्वीची आणि आताची परिस्थिती बघा, किंवा अधिकारी आहेत काही ठराविक, त्यांची पूर्वीची आणि आताची परिस्थिती बघा, म्हणजे तुम्हाला चमत्कार वाटेल अशी परिस्थिती आहे। ज्यांना अगदी हालाकीची परिस्थिती होती त्या लोकांचे आज ते करोडोच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत। आज त्यांनी भगवंतावर लोकांची इतकी श्रद्धा आहे की इथलच्या घरांना दरवाजे सुद्धा नाही आहेत, पण इथलचे जे कर्मचारी आहेत, इथलचे जे देवस्थानातले जे अधिकारी आहेत, त्यांनी इथं इतका मोठा भ्रष्टाचार केलाय की म्हणजे तो शब्दात सांगू शकत नाही। विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती, त्याचा अहवाल आलेला आहे। जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल। हा जो काही कायदा आपण केला, मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू। मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे, मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल। बनावट ॲप, QR कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टवर झालाय। बनावट QR कोड तयार करून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप मंदिर ट्रस्टवर झालाय। मंदिरातल्या पूजा आणि अभिषेकासाठी बनावट पावत्या छापण्यात आल्याचा आरोपही देवस्थान ट्रस्टवर आहे। अध्यक्ष महोदय, लंगे साहेब मानतायत
इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतात, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा. या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, हे विश्वस्त मंडळ प्रत्येक आठवड्याला 10 कोटीची खरेदी, 20 कोटीची खरेदी, अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी. त्याच्यामुळे हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का? शनिशिंगणापूर हे मोठं तीर्थक्षेत्र आहे. राज्यभरातून लाखो भाविक शनिशिंगणापूरला मोठ्या श्रद्धेने येतात. पण या भाविकांची मंदिर ट्रस्टमधल्या काही जणांनी अशी लूट सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जात असाल तर अधिकृत ट्रस्टच्या काउंटरवरच दान किंवा पूजेचं शुल्क भरा आणि पावती तपासून घ्या. कोणत्याही संशयास्पद ॲप किंवा QR कोडचा वापर टाळा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.